पाणी होता. पाणी आहे, मुंगी वाट बदलत नाही, माघार तर अजिबात घेत नाही. ती सरळ पाण्याला वळसा घालते आणि पुढे निघून जाते. अरे एवढीशी मुंगी जर माघार घेत नाही तर आम्ही माघार का घ्यावी? काही होऊ द्या, माघार घ्यायची नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं आम्हाला यशाचं सूत्र आहे. तुमच्याकडे काय आहे काही नाही, काही फरक पडत नाही. तुम्ही कोण आहात महत्वाचं नाही, तुम्ही काय करता आहात हे महत्वाचं. आता कोण आहात महत्वाचं नाही, तुम्ही कोण होणार आहात ते महत्वाचं. महाराजांनी उद्याचं भविष्य घडवण्यावर सगळ्यात मोठा जोर दिला. शून्यातनं विश्व उभा केलं. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. नाहीतर एखादा त्याला म्हटलं काय रे काय, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. काही काही लोक येतात, आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरताना स्वतःची बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण कसली देता? तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात चालेल, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर ती तुमच्या आयुष्याची सगळ्यात मोठी घोरचूक ठरेल. सगळ्यात मोठी. आयुष्यात आलाच आहात तर काहीतरी निर्माण करून जाणं. महाराजांनी ते केलं. सगळ्यात महत्वाचं इथल्या रानावनातल्या डोंगर दऱ्यातल्या माणसांमध्ये विश्वास दिला. जे तुमचे हात नांगर पेलू शकतात ते तुमचे हात तलवार सुद्धा पेलू शकतात. इथल्या शेतकऱ्यांच्या मनगटात बळ भरलं आणि सह्याद्रीच्या माथ्यावर उभा राहिलेलं स्वराज्य हे शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं राज्य झालं. काय करू शकतो शेतकरी हे महाराजांनी या मातीत निर्माण करून दाखवलं. अडचण काय या? काही अडचण नाही. काय होतो महाराजांकडे? 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे. दूरवर एखाद्या जंगलात जायचे. जंगलातल्या दाट झाडीत त्या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे. पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तो नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटी दंडूचा खेळ चालू करतो. म्हणजे कुणाला कळणार नाही आपला हात काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचं पोर थररलं. नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्याने हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटी दंडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या, विटी दंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशेखाली पडलं होतं. त्या 15-16 वर्षाच्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण रे तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. कार बोलू की राजांना? मग सांगतो. ते खुन्याचं पोर म्हणलं, तू थांबतच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुन्याचं पोर गात गेलं. राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजा म्हणले, दे पाठवूनात. बहिर्जी आत आला. राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलं सर? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला मी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतची. कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं मग चल ये आतापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. कार नाही, बापाला सांगावा दिला असता. राज बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला. 5-6 पाऊलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजानं म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं,
म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही ते नाही. कोणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून. आयतं गवसून जाल राजाने माणसं गोळा केली. त्याशी दऱ्याखोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा मोसाद सांगते आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. रानावनात उगवलेल्या पोरांना महाराजांनी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून दिली. त्यांच्यातल्या क्षमता त्यांच्यातल्या कौशल्याला वाट करून दिली आणि मातीसाठी मरणारी निष्ठावंतांची मानदेडी उभा राहिली. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मोठं. अनेकांच्या शौर्याच्या बळावर पराक्रमाच्या बळावरच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये स्वराज्य नांदू लागलं. जे झोपले होते ते जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले. चालणाऱ्यांच्या खांद्यावर भगवे निशाण आले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा दौडू लागली. मोहीम फत्तेच्या इशारातली उडवू लागली. आणि बघता बघता महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली. खर तर महाराजांच्या राज्याभिषेकालाही काहींनी विरोध केला, पण तो सारा विरोध मोडीत काढीत महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली. याच्या कारण आदिलशाही, निजामशाही, मोगल हे छत्रपती शिवाजी महाराजांना एका जहागीरदाराचा बंडखोर मुलगा मानत होते. ते राजा मानायला तयार नव्हते. आदिलशाही, निजामशाही यांच्या अंकित असणारे सरदार महाराजांना राजा मानतच नव्हते. एखाद्या शाह्यांशी तह करार करायचा झाला तर महाराजांना तो करता येत नव्हता. महसुली व्यवस्थेमध्ये नियम कायदे बनवायचे झाले, महाराजांना ते बनवता येत नव्हते. आणि राज्याभिषेकाचं सगळ्यात महत्वाचं कारण रयतेला स्वतःचे राज्य हवे होते. रयतेला स्वतःचा राजा हवा होता. आणि महाराजांच्या मनी एक प्रश्न होता, कदाचित भविष्यात आपण असू आपण नसू पण हे राज्य टिकलं पाहिजे. आपण नसताना इथल्या लोकांना आम्ही प्रेरणा दिली पाहिजे की ज्याच्यासाठी इथली लोक लढतील. ती प्रेरणा म्हणजेच राज्याभिषेक. ती प्रेरणा म्हणजे ते 32 मणी रत्नजडित सुवर्ण सिंहासन राजाशिवाय प्रजा लढत राहील ते या निष्ठेपोटी. आणि म्हणूनच महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली. पण स्वराज्याची राजधानी महाराजांनी त्यासाठी निवडला दुर्गम दुर्गेश्वर रायगड. पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा, पण रायगिरीची सर नाही. त्याहूनही दशगुणी उंच. पावसाळ्यात कडियावर साधे गवत उगवत नाही. ऐसा चकोट बिकटवाट वहिवाट नाहीच. मुंगीला चिरता येत नाही आणि परवानगीशिवाय वाऱ्याला बाहेर पडता येत नाही. असा बुलंदानी बेलाग दुर्गम दुर्गेश्वर रायगड. महाराज मोरोपंतांना म्हणाले, हा रायगड कैलासा इतकाच पवित्र. या गडावर अजून कोणाचे रक्त सांडले नाही. तख्तास जागा हाच करावा. आणि ठरलं, रायगड स्वराज्याची राजधानी ठरला. महाराजांचा राज्याभिषेक या रायगडावर होणार. रायगडाचे 18 कारखाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. स्वर्णकार रामजी तत्व महाराजांसाठी रत्नजडित 32 मणी स्वर्ण सिंहासन बनवू लागला. ते रत्नजडित सिंहासन बनवताना पाहून महाराज मोरोपंतांना म्हणाले, मोरोपंत स्वराज्याच्या कोशागाराला हा एवढा खर्च पेलवेल? आणि मोरोपंत म्हणाले, महाराज असे आणखी 10 राज्याभिषेक करणे इतकं धन स्वराज्याच्या कोशागारात आहे. शून्यातनं उभं राहिलेलं विश्व आज इतकं सामर्थ्यशाली झालं होतं की 10 राज्याभिषेक करायची जिगर बाळगून होत. महाराजांनी स्वराज्याचं आर्थिक व्यवस्थापन, प्रशासकीय व्यवस्थापन, मुलकी व्यवस्थापन, व्यापार व्यवस्थापन, उद्योग व्यवस्थापन इतक्या उत्तम रीतीने केलं होतं की महाराजाच्या स्वराज्याचा अर्थसंकल्प कायम शिल्की राहत होता, तुटीत कधीच नव्हता. हे महाराजांच्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मोठं. खरं तर आज मी तीच महाराष्ट्रात 450 किल्ले आहेत,
पैकी 360 स्वराज्यात होते, पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 50 वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला. महाराजांनी 110 किल्ले बांधलेत. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याहीपेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, जोशी, गुरव, वाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, कोळी, अग्री, भंडारी, ब्राह्मण, मराठे साऱ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, खिशात दाम आलं पाहिजे. स्वराज्याची अर्थव्यवस्था बळकट झाली ती या रोजगारातून, या उद्योगातून, आणि त्याहीपेक्षा महाराजांचा हेतू होता. महाराजांनी राज्य निर्माण केलं, पण या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं असतं तरी आम्हाला अभिमानच वाटला असता. पण महाराजांनी या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. आणि मग माझं आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे, ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजवली आणि माणसं या स्वराज्यासाठी मग लढायला, झुंजायला, मरायला सिद्ध झाली. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? हो, कारण घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. जोपर्यंत एखादी गोष्ट माझी होत नाही तोपर्यंत आपण तिच्या रक्षणासाठी उभा राहत नाही. महाराजांनी इथल्या प्रत्येकाला हे स्वराज्य त्याचं स्वराज्य केलं. त्या स्वराज्यासाठीचा प्रत्येक जण उभा राहिला, लढायला, झुंजायला, मरायला सिद्ध झाला. रायगड राज्याभिषेकाच्या तयारीत धांदलीत निघाला. देशोदिसेचे निमंत्रित रायगडावर दाखल झाले. इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑब्झेंडेन, फ्रेंच, गोवेकर, पोर्तुगीज, विजापूरकर, भागानगरकर, सारे महाराजांच्या राज्याभिषेकाला दाखल झाले. आणि महाराजांचे जिवलग सोबती, त्यांची तर कोण धावपळ उडालेली. सरसेनापती हंबीरराव मोहिते, फिरंगोजी, आनंदराव, हिरोजी फर्जन, मदारी मेहतर, नागोजी जेठे, मोरोपंत, प्रल्हाद पंत, सारे गडबडीत. अनेक दिवसांनी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात येत होतं. अनेकांच्या समर्पणाचं हे महानमंगल फळ. पण त्याच वेळी या जिवलग सोबत्यांना स्वराज्यासाठी समर्पित झालेल्या आपल्या सोबत्यांची याद येत होती. कोणीतरी म्हणायचं, आज स्वराज्यासाठी पहिले समर्पित झालेले ते वीर बाजी पासलकर असायला हवे होते. ते कान्होजी जयंत नाईक देशमुख, तो पोराचं लग्न टाकून कोंढाण्याचं लग्न करायला गेलेला तानाजी, तो शिवा अवघ्या 6 महिन्याची ओळख, हुबहू राजांसारखा दिसायचा. राजाने त्याला बोलावलं आणि विचारलं, ए शिवा आमचं रूप घेशील? ए शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? होय रे शिवा, मरायला तयार होशील? शिवा म्हटलं, होतो. झाला, गेला स्वराज्यासाठी समर्पित. पुरंदरावर त्या दिलेर कलाशी झुंजणारे मुरारबाजींचा शौर्य बघितला आणि तो दिलेर खान हबकला. मुरारबाजींना म्हणाला, वज्रगड तर आम्ही घेतलाच आहे, पुरंदर सुद्धा घेऊ, तुम्ही का मरता फुका, या आमच्याकडं, बादशाह जागीर देतील. आणि कडाडले मुरारबाजी, अरे माझ्या राजानं मला काय कमी केलं म्हणून येऊ तुझ्याकडं, तुटतील फुटतील कुठले, हाट. तो करारा बाणा आणि मुरारबाजी आठवले आणि अनेकांच्या डोळ्यांच्या कडा व्याकुळल्या. गजखिंडीत उभा असणारे बाजी प्रभू, पन्हाळ्यावरनं पावसाळ्याच्या त्या वादळी किर्रात्री बांदलांच्या फौजेसहित महाराज आणि बाजी प्रभू निघाले. गजखिंडी चाहूल लागली, शत्रू पाठलागावर आहे. आणि बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राजे निमी फौज घेऊन आपण पुढे निघा, निम्या फौजांनिशी आम्ही ते झुंजितो, साहेब कार्य मरितो. राजे म्हणले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. महाराज पुढे निघाले आणि बाजी प्रभू तटबंदी सारखे त्या गजाखिंडीत झुंजत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि मगच शिर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले.
राज्याभिषेकाच्या दिवशी असंख्यांना वाटत होतं आज आज बाजी प्रभू असायला हवे होते. त्या मुरारबाजी, ते तानाजी, तो सूर्याजी, तो रामजी, किती नाव घ्यावी ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान केलं. शिवचरित्र ही जगण्याची स्पर्धा नाही, शिवचरित्र ही मरण्याची स्पर्धा आहे. महाराज एखादी मोहीम काढायचे आणि तानाजी सांगायचा राज हे डावा आपला, आपण जाणार. तसंही असाच म्हणायचं ताना आम्ही हाय नाव, ही मोहीम आपली आहे. तसे बाजी म्हणायचं यसाजी कपासून नंबर लावून बसलो का सरमाग, ही मोहीम आपली, आपण जाणार, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे. इथं माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करतायत. त्यांच्या त्या बलिदानात नसतर आजचा हा दिवस उचडला होता. रायगड सजला होता. न्यायासना पाठीमाग सिंहासन आणि सिंहासना पाठीमाग धर्मासन उभा राहणार होत. राजे इथल्या रयतेच्या हृदय सिंहासनावर कधीच आरूढ झालेले आता ते स्वर्ण सिंहासनावर आरूढ होणार होते. राज्याभिषेकाचे आरंभ सुरू झाले. काही धार्मिक विधी पार पडले आणि उगवली एकादशी. 4 जून महाराजांची सुवर्ण तुला झाली. इतर अनेक वस्तूंनी महाराजांच्या तुला करण्यात आल्या. चांदी, तांबे, जस्त, कतील, सोने, लोखंड, मीठ, जायफळ, जायपत्री, मसाले, फळं, लोणची, दूध या तुलेत वापरलेल्या सगळ्या गोष्टी दानधर्म म्हणून लोकांना वाटण्यात आल्या. हे सार मासाहेब जिजाऊ अभिमानी नजरेने पाहत होत्या. हे सारं शहाजी राजे आणि त्यांचं तर संकल्पित होतं. आज ते याची देही याची डोळा प्रत्यक्षात येत होत. महाराजांचा हा राज्याभिषेक पाहता पाहता मासाहेबांना 12 वर्षाचे शिवराजे आठवले. त्यांचं आणि शहाजीराजांचं ठरलं. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकातच राहतील आणि धाकटे पुत्र शिवराजे मासाहेबांसह पुण्यात येतील. संभाजीराजे कर्नाटकात राज्य घडवतील आणि शिवराजे महाराष्ट्रात. ठरल्यानुसार मासाहेब जिजाऊ आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला घेऊन पुण्याकडे जायला निघाल्या. 12 वर्षाचे शिवराजे निघाले. आता आपल्या 12 वर्षाच्या या पुत्राला एका पित्यानं जाताना काय द्यावं. आमचा मुलगा कुठे निघाला तर आम्ही काय देतो. डबा वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये. अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्या सीटवर बस. बाळ म्हणतो का नाही पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवराजे निघालेत. एका पित्यानं त्यांना काय द्यावं जाताना. ध्येय दिलं, स्वप्न दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत. प्रतिपच्च चंद्र लेखेवर वर्धिष्णू विश्ववंदिता सहस्रो शिवसैषा मुद्रा भद्राय. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय. प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण खात्री आहे, कोण विश्वास. पुत्र अजून बेंगलोरातच आहे. शिवराजे महाराष्ट्रात जायचे आहेत. स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पिता सांगतायत आम्हास खात्री आहे राज्य उभा राहणारच. शहाजीराजाने असं नाही विचारलं नाही तुम्हाला जमेल का, तुम्ही कराल का, तुमच्याच्याने होईल का. सवालच नाही हो, सवालच नाही. मी वारंवार सांगतो आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा म्हणजे पोरं इतिहास घडवतील. पण हल्ली आमची अडचण काय झाली माहिती आहे. आमचा पोरगा काय करू का म्हटला आमचा पहिला प्रश्न तुला जमल का. संपला विषय तिथंच त्याचा. बरं आमच्या घरात आमच्याच पोराला मी गाढवाशिवाय बोलवतच नाही. आपलाच आहे बाबा तरी गाढवा म्हणतो. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या 62 घाट रस्त्यांचे शोध गाढवानी लावलेत. गाढवात एक अलौकिक गुण आहे. महाराजांच्या काळात मावळे गावड्याच्या गळ्यात घंटा बांधायचे आणि त्याला डोंगरात सोडून द्यायचे. गाढव अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढतं. मावळे मग घंटेच्या आवाजाच्या मागामाग जायचे आणि जवळच्या रस्त्याचा शोध लागायचा. महाराष्ट्रातले सगळे घाट गाढवानी शोधलेत. मग आपल्या पोराला आपण गाढव म्हणतो.
मग त्याच्यात एखादा असा गुण असेल का नाही? अशा गुणांचाच तर महाराजांनी वापर केला आणि स्वराज्य उभा केलाय. प्रत्येकात काही ना काही असतं, वाचतच. क्षमता प्रत्येकात आहे, सामर्थ्य प्रत्येकात आहे, बाहेर काढता यायला हवं. पण हल्ली अशी भयान परिस्थिती झाली आहे. मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हणलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच मला विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मला लक्षात आलं. मी त्याला म्हणलं, तू काय खेळ बिळ खेळतोस का नाही? म्हणलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हणलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं. पळशील का? म्हटला करतो प्रयत्न. अरे तुला काय 5 किलोमीटर सांगितलंय का? 100 मीटर करतो की प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे किती वेळ? मग हळूच म्हटला 5 मिनिटं तरी लागतील. 5 मिनिटं? ऑलिम्पिकच्या हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. मला सुचायचं बंद झालं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ, कुत्रा पिसाळलाय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं, तुला का ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंस? हुसेन बोल्टला 10 सेकंद लागतात, तू मग कुत्रं मागं लागलं होतं. म्हणजे तुमच्यात 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत. संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत. अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत. अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळजात जिवंत राहतील. असा एक प्रसंग नाही जो मृत्यूचा नाही. एक फतेह खान 7,500 फौजनिशी आला, मृत्यू आहे. 40,000 फौजनिशी अफजल खानाला मृत्यू आहे. 1.25 लाखाची फौज गुण शाहिस्ता खानाला मृत्यू आहे. 3 लाखाची फौज गुण मिर्झा राजे आला मृत्यू. महाराज आग्र्यात अडकले मृत्यूच. तरी प्रत्येक प्रसंगात महाराजांनी मृत्यूवर मात केली. प्रत्येक प्रसंगात. आग्र्याहून तर महाराज परत जिवंत परत येतील का खात्री नव्हती. पण परत येऊन महाराजांनी सुवर्ण सिंहासन उभा केलं. परत येऊन संपलं वाटत असताना राखेतनं कशी भरारी मारायची हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं शिकायचं. सगळ्यात महत्वाचं 5 जून द्वादशी उजाडली. रायगड गुड्याने उभारला, फुलांनी सजला, तोरणं बांधली गेली. असंख्यांच्या बलिदानाचं समर्पणाचं महान मंगल फळ आज सत्यात उतरत होत. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी मराठी माणसाच्या मनातला प्रचंड मोठा दिवस. मराठी अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा. सूर्योदयाला 3 घटिका कमी असताना महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. सायंकाळ झाली आणि राज्याभिषेकाच्या अभिषेक पर्वाला सुरुवात झाली. मंडप वेदीतल्या आसंदीवर महाराज आरोहण करते झाले. पाठोपाठ महाराणी सोयराबाई, युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले. अष्टप्रधान मंडळाने आपापल्या जागा घेतल्या. पूर्वेला तुपाचा सुवर्ण कलश घेऊन मोरपंत उभा राहिले, तर दक्षिणेला दुधाचा कलश घेऊन सरसेनापती हंबीरराव मोहिते खडे झाले. अष्टदिशांना अष्टप्रधान उभा राहिले. अभिषेक सुरू झाला. त्याच वेळी महाराजांचं लक्ष दक्षिणेला उभा असणाऱ्या सरसेनापती हंबीररावांकडे गेलं. राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी हंबीरराव मोहिते सरसेनापती झाले होते. पण त्यांच्या अगोदर होते ते सरसेनापती प्रतापराव गुजर.
आणि महाराज प्रतापरावांच्या आठवणीनं क्षणभर व्याकुळ झाले. प्रतापराव, या प्रसंगी तुम्ही असायला हवे होता प्रतापराव. आणि महाराजांच्या समोर तरळू लागली ते दृश्य. शाहिस्ता खान मारल्यानंतर मिर्झा राजा जैसे स्वराज्यावर चाल करून आला. मिर्झाला माहिती आहे राजांचा जीव गडात नाही, किल्ल्यात नाही, प्रांत प्रदेशात नाही. राजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत. आणि या मिर्झानं रयत छळायला सुरुवात केली. गावाच्या गावात आली, खुल्याम कत्तल्या रमल्या, आक्रोश किंकाळ्या आरवळ्या, रक्ताच्या चिळकांना, मृतांचा अनेक प्रतांच्या काच, यातनांचा कल्लोळ उडाला. आणि राजे व्याकुळले. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि राजे आले ते थेट मिर्झाकडे. मिर्झा, थांबवा हा रयतेचा छळ, थांबवा ही जुमखोरी. तसे मिर्झा म्हणाले, राजे हा छळ थांबवणं तुमच्याच हाती आहे. मतलब आपण मोगलांचे मनसबदार व्हावं. आपण औरंगजेब बादशाची ताबेदारी घ्यावी. आणि संतापले राजा मिर्झा, आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहांचे वंशज समजत होतो. या स्वातंत्र्याच्या लढाईत तुम्ही आमच्या सोबत याल असे वाटले, पण तुम्ही तर मिर्झा यासाठी नाही असंख्याने रक्त सांडलं की आम्ही मोगलांची ताबेदारी घ्यावी. यासाठी नाही अनेकांनी बलिदान दिलं आम्ही तुमची मनसबदारी स्वीकारावी. यासाठी नाही हे स्वराज्य उभा केलं आम्ही तुमची लाचारी पत्करावी. नाही मिर्झा, हे होणे नाही. आणि मिर्झा छदमी म्हणाले, राजे रयतेची फिकीर करावी. आणि अखेर रयतेसाठी महाराजांनी तह स्वीकारला. पुरंदरास 23 किल्ले मिर्झाला द्यावे लागले. 1646 ला सुरू झालेला हा स्वराज्याचा प्रपंच 1665 पर्यंत जेवढं कमावलं होतं तेवढं सार द्यावं लागलं. एखादा खचून गेला असता, संपून गेला असता. कमावलेलं सार द्यावं लागलं. शंभूराजांना मोगलांचं मनसबदार बनवावं लागलं. महाराज त्यांच्या उरातला हा सल त्यांना जाळत राहिला. महाराज अस्वस्थपणे रायगडाच्या तटबंदीवर घिरट्या मारत राहिले. महाराजांच्या या अस्वस्थ फेऱ्या रायगडावरच्या घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या एका शिलेदाराला पाहावेनात. राजांचा सल त्याला सहनच होईना. त्याचं नाव होतं कर्तोजी गुजर. राजांची ती अवस्था पाहिली आणि कर्तोजी मुठ्यावरून म्हणाला, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू नाही देणार म्या. आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयालाच गडाचे महाद्वार उघडले तसे हा कर्तोजी गुजर सुसाट सुटला तो थेट मिर्झा राजाकडे. मिर्झा राजांच्या छावणीच्या बाहेर कर्तोजी कैद झाला. कैद केले कर्तोजी मिर्झा रावच्या पुढे हजर केले. मिर्झा राजाने विचारलं, कोण? जी कर्तोजी गुजर. कुठून आला? जी शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन. राजांची माणसं तुटतील फुटतील कुठली? नामुमकिन. तसे कर्तोजी म्हणाले, तसं नव्हं, पण आता तुमच्या तडाख्यातनं आमचं राजा काय वाचणार आहे ती का? त्यांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जागलेलं नाही का चांगलं, म्हणून आलोय तुमच्याकडं, घ्या की चाकरीत. आणि मिर्झाला पटला. सही बात बोले. आणि मिर्झाने कर्तोजीला चाकरीत घेतला. पण कर्तोजींच्या उरात डाव मात्र वेगळाच होता. कर्तोजी संधी शोधत होते आणि अखेर कर्तोजींना संधी मिळाली. दस्तुरखुद्द मिर्झा राजांच्या छावणीला पहरा द्यायची जबाबदारी या कर्तोजी गुजरांवर आली. सायंकाळ झाली, रात्र सरली. पहिला प्रहर संपला, पहारे बदलले आणि दुसऱ्या प्रहराला पहारे द्यायला कर्तोजी गुजर मिर्झाच्या छावणी जवळ आले. रात्रभर चढलेली सगळी छावणी गाढ निद्रिस्त. दूरवर कुठेतरी कुत्र्याच्या केकाटण्याचा नाहीतर जागते रहोच्या आरोळीचा आवाज. बाकी सारं शांत. कर्तोजींना आजूबाजूचा अंदाज घेतला. त्यांनी हलवार मिर्झा राजाच्या छावणीचा पडदा सरकवला. आत मंचकावर मिर्झा गाढ निद्रिस्त झाला होता. त्या मिर्झाकडे बघितलं आणि कर्तोजीच्या मुठी आवळल्या. पण पुन्हा एकदा कर्तोजींनी मिर्झा राजाच्या छावणीला फेरी मारली. सारा हालबेल असल्याची चाहूल घेतली आणि अचानक कर्तोजी मिर्झा राजाच्या छावणीत तीरासारखे आत घुसले. कर्तोजीच्या मस्तकावर उभा राहिले. कर्तोजींनी मिर्झाचं मस्तक बघितलं आणि संतापले. कर्तोजी, मिर्झा, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणारा तू, तुला बिनघोर झोपू देणार नाही. कमरेचा खंजीर काढलं
आणि मिर्झावर चालवणार तोच पोलत्याचा उजेड खंजरवर पडला. दगो 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 बघता बघता पाणीकरी धावले. कडतोजीचा खंजर वरच्यावर पकडला गेलं. मिर्झा राजा धडपडत जागा झाला. वार करणारा तो कडतोजी पाहिला आणि मिर्झा हबकला. या मिर्झावर वार करायची हिम्मत, ही हिम्मत अजून कोणी दाखवली नाही. तू तसा कडतोजी कडला मिर्झा एक वार खुला सोड, नाही तर उभा कापला तर शिवरायांचा मावळा सांगणार नाही. जखडल्या कडतोजीचे ते बोल ऐकून मिर्झा चकित झाला. कडाडला शमशेर लाव हमारी. पहरेकरांना वाटलं आता बहुतेक या शमशेरीनं कडतोजींचं मस्तकच मारलं जाणार. राजपुती शमशेर आली. संपले कडतोजी, संपले. पण अचानक मिर्झानी पवित्रा बदलला. आपली राजपुती शमशेर हातात घेतली आणि कडतोजींच्या पुढ्यात धरली. कडतोजी हे घ्या, हे घ्या तुमच्या बहादुरीचा बळीस. आज पावे तू आमच्यावर वार करायची हिम्मत कुणी दाखवली नव्हती, तुम्ही दाखवली. आम्ही कदर करतो तुमच्या त्या हिमतीची. हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. कडतोजींनी ती शमशेर घेतली आणि मिर्झा म्हणाले बिनगोर जा. माझा कुठलाही सरदार तुला अडवणार नाही, सैनिक थांबवणार नाही, जा बिनगोर जा. आणि कडतोजी निघाले. 5-6 पावलं गेले. अचानक मिर्झा म्हणाले रुक जाओ. कडतोजी थबकले. त्यांनी मागं वळून पाहिलं. मिर्झा त्यांना सांगत होते जाऊन सांगा तुमच्या राजांना, ज्या राजांकडे तुमच्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत. हा मिर्झाही नाही. कडतोजी रायगडावर परतले आणि कडतोजीने एकट्याने दाखवलेला हा पराक्रम महाराजांच्या कानावर गेला आणि भर दरबारात राजा म्हणाले कडतोजी कोण प्रताप गाजवलात तुम्ही, कोण प्रताप. आजपासून तुम्ही कडतोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव. प्रतापराव गुजर. प्रतापराव ही कडतोजी गुजरांना महाराजांनी दिलेली पदवी. हे कडतोजी गुजर तथा प्रतापराव गुजर सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या भोसरे गावचे. प्रतापराव सरसेनापती झाले. स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाया करणारे सरसेनापती, स्वराज्याच्या सीमा वाढवणारे सरसेनापती. राज्याभिषेकाच्या वेळी औरंगजेब स्वस्त बसणारच नव्हता. महाराजांचा राज्याभिषेक तो होऊच देणार नव्हता. महाराजांना याची कल्पना होती आणि म्हणूनच महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना सांगितलं, प्रतापराव राज्याभिषेक निर्विघ्न पार पडला पाहिजे, पण तत्पूर्वी स्वराज्याच्या सीमा निर्धोक करा, सीमा बिनघोर करा. आणि सरसेनापती स्वराज्याच्या सीमा बिनघोर करण्यासाठी दौडत राहिले. पण त्याच वेळी स्वराज्यात ठाण मांडून होता तो बेलोल खान पठाण. प्रतापराव त्याच्यावर तुटून पडले. उमराणीला झुंज झाली. बेलोल खान पठाण कोंडला, महिनाभर जखडला. तसा बेलोल खान पठाण प्रतापरावांना शरण आला. चूक झाली, पुन्हा इकडे येणार नाही. एक वेळ धर्म वाट द्या, एक वेळ. शरण आलेल्या बेलोल खान पठाणाला भोळ्या प्रतापराव गुजरांनी सोडून दिला. वार्ता महाराजांना कळाली आणि महाराज संतापले. प्रतापराव तुम्ही तर सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली? काय करणे सला केलात, काय करणे धर्म वाट दिलीत? तो बेलोल खान माझ्या सापाची जात फिरून दंश करणारच. महाराजांना कळालं होतं, माहिती होतं प्रतापरावांनी चूक केलीच, का सोडलं. आणि आतापर्यंत या देशात हेच झालं होतं. शत्रूला उदार मानानं सोडून देणारे याच हिंदुस्थानातले आमचे राजे. आम्ही शत्रूला उदारपणे सोडून दिलं, पण शत्रूनं मात्र आम्हाला कधीच सोडलं नाही, अजिबात नाही. नाहीतर पृथ्वीराज चौहानांनी मोहम्मद घौरीचा 2 वेळा पराभव केला आणि पराभव झाल्यानंतर पृथ्वीराज चौहानांनी मोहम्मद घौरीला जाऊ दिलं, सोडून दिलं, धर्मवाट दिली. 3ऱ्या वेळेला मोहम्मद घौरी परत आला. 3ऱ्या वेळी त्यानं पृथ्वीराज चौहानांचाच पराभव केला, पण मोहम्मद घौरीनं पृथ्वीराज चौहानांना सोडलं नाही, संपवलंच. वास्को द गामा कलिकत बंदरात उतरला. तिथल्या झामोरीन राजाचं त्याचं स्वागत केलं, पण त्यानं त्याच झामोरीनला कैद केलं आणि कलिकत ताब्यात घेतलं. आम्ही शत्रूला उदारपणे वागवणारे,
पण या परंपरेला छेद दिला तो पहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी. 40,000ची फौज घेऊन आलेल्या अफजल खानाचा महाराजांनी इथंच कोथळा काढला आणि महाराज कडाडले, या भूमीवर परत आक्रमण करणारा इथं आल्यावर फाडलाच जाईल. तो सोडला नाही जाणार. आम्ही सोडायचं आणि तुम्ही मात्र संपवायचं नाही. नाही, प्रतापरावांनी नेमकं ते केलं होतं आणि महाराजांची भीती खरी ठरली. बेलोल खान पठाण पुन्हा स्वराज्यात आलाच आणि संतापलेल्या महाराजांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहिलं, त्या बेलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आता आम्हास तोंड दाखवू नका. आणि महाराजांच्या शब्दांनी कर्यासारखे प्रतापरावांच्या काळजात घुसले. आम्हास तोंड दाखवू नका. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. अशा वेळी सरसेनापती रायगडावर हवेत तर महाराज सांगतायत, त्या बेलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. प्रतापराव संतापले. बेलोल! त्या बेलोलचा पाटला खरं दौडत राहिले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज तालुक्यातल्या सामानगडाच्या पायथ्याशी प्रतापराव गुजरांचा तळ पडला होता. दिवस थंडीचे, शेकोटी थंडणत होती. सगळे बसलेले आणि त्याच वेळी हेर धावत आला. राव राव राव! प्रतापरावांची नजर गेली. राव, नेसरीच्या खिंडीत बेलोल खानाचा तळ पडलाय राव. आणि ताडकन प्रतापराव उठले. त्यांची नजर त्या ज्वाळेत स्थिर झाली. ज्वाळेतली ठिणगी डोळ्यात घुसली आणि महाराजांचे शब्द कानात घुसले, तो माणूस तोंड दाखवू नका. त्या बेलोलचं मस्तक छटल्याशिवाय प्रतापरावांचे डोळे क्रुद्ध झाले. बेलोल खान! आणि कडाडला प्रतापराव. कोण येतो, कोण येतो सोबत? आणि उठला पिसाच, उठले दीपाजी राऊतराव, उठले विठ्ठल पिलाजी आत्रे, उठले सिद्धी हिलाल, उठले कृष्णाजी भास्कर, उठले विठोजी शिंदे आणि 7वे खासे सरसेनापती प्रतापराव गुजर. 7 घोडी सज्ज झाली, टाच मारली आणि हर हर महादेवचा जयघोष करीत ही 7 घोडी आली ती नेसरीच्या खिंडी जवळ. वेडात मराठे वीर दौडले 7. नेसरीच्या खिंडी जवळी फुरफुरती घोडी थांबली. प्रतापरावांनी समोर बघितलं. बेलोल खानाचा सेना सागर पसरला होता. पण निद्रिस्त दक्षिणेच्या टेकडीवर बेलोल खानाची छावणी होती. महाराजांचे शब्द प्रतापरावांच्या कानात घुसत होते. त्या बेलोलचं मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि महाराज कडाडत राहिले, बेलोल! प्रतापरावाने एकदा आपल्या सहकार्यांकडे बघितलं. नमो पार्वती पतये हर हर महादेव! जागर उठला आणि 7 घोडी त्या नेसरीच्या खिंडीत घुसली. बेलोल खान पठाणाच्या सेना सागरात सुसाट सुटली. बघता बघता कापाकापी चालू झाली. शौर्याचं वादळ उफाळलं. आक्रोश किंकाळे, आक्रोश बस. बघता बघता बेलोल खानाचं सैन्य सावध झालं, जागा झालं. दक्षिणेच्या टेकडीवरचा बेलोल खान बाहेर आला. त्याने प्रतापरावांची क्रुद्ध नजर बघितली. आपल्या सैन्याला आदेश दिला. बघता बघता सगळं सैन्य या 7 वीरांभोवती गोळा झालं. समचारी फिरत राहिल्या. तुफान शौर्याचं वादळ फिरत राहिलं. प्रतापरावांना बेलोल हवा होता, पण अवती बहिणी सैन्य दाटलं दाटलं दाटलं. खालून आगवर आग आग वाजूनी समशेर उसळली सहस्र क्रूरई मानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खगसात जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. बेलोल खानाच्या सावध झालेल्या फौजे पुढे हे 7 वीर तोकडे पडले. खगसात वनव्यात जळाले, गर्दीत लोपले. ती रात्र महाशिवरात्रीची होती. रायगडाच्या शिवशंकराला या 7 बिल्वदलांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घातला. हे 7 वीर त्या महाशिवरात्रीच्या रात्री स्वराज्यासाठी समर्पित झाले. आपल्या अंगाखांद्यावर सप्त नद्यांचा अभिषेक होत असणारे राजे प्रतापरावांचा तो रक्ताचा अभिषेक पाहत होते. प्रतापराव, तुमच्या समर्पणाच्या बळावर तर उभा राहतंय हे स्वराज्य. कधी नेसरीच्या खिंडीत गेलात तर प्रतापरावांची पावलं आजही दिसतील. दगडावर दिसतील अजून ते थल्या टाचा. ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा.
अजूनही उठतो मेघ क्षणात मातीचा, अद्याप विरानी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले सात. महाराजांच्या माथ्यावरचा सप्तनद्यांचा अभिषेक संपला. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, शरयू, सिंधू या सप्तनद्यांनी महाराजांचा अभिषेक झाला. आता समुद्र जलाचा अभिषेक, मध्यान्ह रात्री महाराजांचा अभिषेक संपला. महाराजांना सुवासनीने ओवाळलं. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केली, स्वर्ण अलंकार धारण केले, शस्त्रांची पूजा केली. कट्यार, तलवार, धनुष्यबाण महाराजांनी धारण केलं. महाराजांनी आई भवानी मातेला, मासाहेब जिजाऊला, उपस्थित ज्ञानी जनांना वंदन केलं आणि महाराज राजसभेकडे निघाले. राजसभेच्या सुशोभित प्रवेशद्वारावर 2 स्वर्णलंकार ल्यालाले बलाढ्य हत्ती आणि 2 पांढरे शुभ्र अश्व, 4 पातशाया पालत्या घालून त्यावर आपली नूतन सृष्टी उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वागताला सज्ज होते. महाराजांच्या पाठीमाग अष्टप्रधान स्वर्ण गुरचप घातलेले गुरचपदार महाराजांच्या सोबत चाललेले. राज्यसभेतून महाराज आत आले. राज्यसभेच्या मध्यात एक सुबक लांबरुंद चौदारा, त्याच्यावर आणखी एक चौथरा आणि त्याच्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी आणि त्या मेघडंबरीमध्ये रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन, मराठी अस्मिता झालेलं, मराठी जनांचा अभिमान असलेलं सुवर्ण सिंहासन. महाराजांनी एक वार त्या स्वराज्य सिंहासनाकडे पाहिलं आणि महाराजांना आठवलं सिंहासन तयार करणं सुरू होतं. त्यावेळी राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब सिंहासनच तयार करायचं झालं तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की त्याच्यावर आमच्या सगळ्या मावळ्यांना बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाहीत होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हे राज्य रयतेच. महाराज त्या सिंहासनाकडे निघाले. सिंहासनाच्या पाठीमाग सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अधिकार दर्शक राजसत्तेची चिन्ह झळकत होती. सोनेरी मत्स्य, मोरचल, एका स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याची तराजू. खरं तर आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म आताचा, पण निपक्ष न्यायाचं प्रतीक म्हणून समपातळीत लोंबणारी तराजू 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सिंहासना पाठीमागे ठेवली. हे राज्य निपक्ष न्याय देई. अश्वदलाची, आरमाराची ती राजचिन्ह झळकत होती. खरं तर महाराजांनी राज्य उभा केलं, पण महाराजांनी पहिला विचार हा केला, या देशात राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. कदाचित आपण उभा करत असलेलं हे राज्यही नाही, हे राज्य चिरंतन राहिलं पाहिजे. आणि महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून, स्वराज्याला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, समुद्रावरनं. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार असणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. आरमार उभा राहिलं, पण आरमारासाठी जहाजं हवीत, तोफा हव्यात, दारुगोळा हवा. तत्कालीन काळात जहाजं इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारुगोळा डचांकडनं. ते देत होते, महाराज विकत घेत होते. पण महाराजांनी विचार केला, इंग्रज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं यांनी बंद केलं का. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे, ते स्वावलंबी, स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर झालं पाहिजे. म्हणून महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुण्यातल्या मावळामध्ये आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा उतायचा कारखाना काढला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी दिलेले महाराष्ट्राला 2 अलौकिक गुण आहेत.
इथल्या मातीमध्ये उद्योग जोपासला, उद्योग वाढ झाली, व्यापार वाढवला. खरं तर स्वराज्याच्या बनावटीची जहाजं दर्यात तरंगू लागली, पण एखाद्या जहाजात अवजड तोफ ठेवली तर तोफेच्या ओझ्याने जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी बघितलं, एका दिवशी विचार केला आणि महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं, आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पडणार, किती ओझं ठेवलं तर न डचमळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी तथा संगमेश्वरी जहाज. महाराजांकडे एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. दुर्दैवानं तो आत्ताच्या आमच्या पोरांमध्ये राहिलाच नाही. इंग्रजांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं, त्यांना मालक बनवून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्यात जिज्ञासा नावाचा गुणच नाही. म्हणजे तुम्ही कधी बघितलं असेल तर लक्षात येईल, हल्लीची पोरं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारणं आहेत, एक सगळं येतंय आणि 2 काहीच येत नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला बरं वाटतं, बरं झालं ते झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते आपल्यातला एखादा बसला असता आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का, संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जिज्ञासा नाहीच आहे. ज्ञान कशातनं वाढतं? अभ्यासातनं. अभ्यास कशातनं? जिज्ञासेतनं. आमच्या पोरांमध्ये पहिला गुण हवा, जिज्ञासा. विलक्षण गुण आहे तो महाराजांमध्ये, विलक्षण. इंग्रजांच्या वखारीवर छापा मारला महाराजांनी सुरतेच्या स्वारीत. आता शोधावं काय? सोनानं संपत्ती, पण महाराजांची जिज्ञासू नजर भिरभरत होती. इंग्रज सुधारलेले, पुढारलेले, काहीतरी वेगळं असेल, आणि त्या वखारीच्या एका कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र मिळालं. यंत्र आणलं महाराजांनी उचलून, यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं, ते परवा छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला, हे यंत्र कशाचं, आणि कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू व्हायला हवं. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र लिहिलं, ते छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. महाराजांनी ते यंत्र रायगडावर नेलं. रायगडावर त्याला लिहिता मंडप म्हटलं जायचं, पण यंत्र सुरू नाही झालं. शेवटी महाराजांनी ते यंत्र सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि त्याला सांगितलं, हे यंत्र सुरू करा, छपाईकाला सुरू करा. महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतेच्या भीमजी पारेखनं सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतला चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. भारतीय छपाई कलेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. खरं ते एक काळ होता, आम्हाला समुद्रात जायचं झालं तर आम्हाला पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी अशी कलाटणी दिली, आता पोर्तुगीजांना समुद्रात यायचं असेल महाराजांचा परवाना लागायचा. हॅबेकरे नावाचा फ्रेंच प्रवासी चौलच्या कार्यालयात पोहोचला, त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. तो परवाना घ्यायला आला खरा, पण आता त्यांनी परवाना घेता घेता पहिला प्रश्न महाराजांच्या अधिकाऱ्याला विचारला. महाराजांचं सैन्य कमी, महाराजांचं सामर्थ्य कमी, महाराजांकडे संपत्ती कमी, तरी महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं एकच कारण, अभ्यास, प्रचंड अभ्यास, विलक्षण अभ्यास.
आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास महाराजांच्या यशाचं कारण. या हवेकरनं दुसरा प्रश्न विचारला, पण तुमचे महाराज हे सगळं कशासाठी करतायत? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य निर्माण करायचं आणि या स्वराज्यावर भगवा दौलानी फडकावत ठेवायचा. हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य. हा राज्याभिषेक त्या ध्येयपूर्तीचं पहिलं सामर्थ्यशाली पाऊल होतं. राजे सिंहासनाच्या चौथऱ्यावर आले, मंत्रघोष गरजू लागला, महापंडित मंत्रोच्चार करू लागले. गागा भट्ट पुढे झाले. सिंहाचा मुकुट असलेला सुवर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी त्या सुवर्ण राजदंडाला वंदन केलं. सिंहासनाकडे पाहिलं. महाराज सिंहासनापुढे नतमस्तक झाले. मंत्रघोष निनादत होता. त्याच वेळी महाराजांनी उजवा गुडघा टेकून सिंहासनाला पदस्पर्श न करता सिंहासनारोहण केलं आणि महाराज सिंहासनावर वीरासनात बसले. मंत्रघोष गरजतच होता. त्याच वेळी गागाभट्ट पुढे झाले. मौल्यवान जडावाचे, मोतीलग झलराचे सुवर्ण छत्र त्यांनी महाराजांच्या मस्तकी धरले. गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, शस्त्रशास्त्र पारंगत, अष्टप्रधान वेष्टित, अष्टावधानी, प्रौढ प्रताप पुरंदर राजे छत्रपती झाले आणि गागाभट्ट कडाडले. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. हजारो मुखातून जय ध्वनी निनादला. जय जयकार झाला. नौबती चढवू लागल्या. चौखडे गरजू लागले. रायगडाच्या माथ्यावरच्या तोफा धडाडू लागल्या. राष्ट्रभूमीला सांगू लागल्या, राष्ट्राला छत्रपती मिळाला. राजे छत्रपती झाले. या मुलांच्या पातळशाहीमध्ये एक मराठा एवढा पातळशा झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही. इतिहासाने त्याचे वर्णन केले. महाराजांनी याच वेळी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. कानून जाब्ता तयार केला. स्वराज्याची घटना, या देशाची घटना तयार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या देशाची राज्य घटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. लोककल्याणकारी राज्य, शेतकऱ्यांचं कास्तकारांचं राज्य, कामगारांचं राज्य, 18 पगड जातींचं राज्य, साऱ्यांना सोबत घेऊन जाणारं राज्य, स्त्रियांना प्रतिष्ठा देणारं, स्त्रियांचा सन्मान राखणारं, गुलामगिरी संपवणारं, लोककल्याणकारी रयतेचं राज्य. महाराजांनी राजव्यवहार कोश तयार केला. छत्रपती नावाची नाणी पाडली. शिवाशक सुरू केला आणि छत्रपती शिवाजी महाराज नगरखान्यापासून ऐरावताच्या सुवर्णांबारीत बसून जगदीश्वराच्या दर्शनाला मिरवणुकीतून निघाले. सुवर्ण, चांदी, रुपयांच्या फुलांचा महाराजांवर वर्षाव झाला. हत्तीवरनं महाराजांनी निघालेली ती मिरवणूक राज्याभिषेक बघायला इंग्रजी सत्तेचा हेनरी ऑक्झेंडेन आला होता. त्याला हत्तीवर बसलेले महाराज दिसले आणि त्याला प्रश्न पडला, रायगड बिकट, बुलंद बेलाग, मुंगीला चिरता येत नाही, वारला परमंश बाहेर पडता येत नाही, इतका कठीण, माणूस गड चढू शकत नाही नीट. तिथं एवढा मोठा बलाढ्य हत्ती महाराजांनी गडावर नेलाच कसा? आणि खरं आहे बरं, रायगड अजून माणसाला नीट चढता येत नाही. माणसं रोपवेनच जातात, चढणं शक्य नाही. मग त्या हेनरी ऑक्झेंडनला प्रश्न पडलाय, जिथं माणूस चढू शकत नाही तिथं एवढे मोठे 2 बलाढ्य हत्ती महाराजांनी गडावर नेले कसे? त्याला अजून उत्तर मिळालं नाही. उत्तर असं आहे,
1662 साली शहाजीराजे महाराष्ट्रात आले, त्यावेळी येतानाच हत्तीची 2 छोटी पिल्ल घेऊन आले. ती पिल्ल छोटी असतानाच गडावर नेली, ती मोठीच गडावर झाली. त्यामुळे मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला. हेनरी ऑक्झेंडन भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका, बाबा असं असं झालंय. 350 वर्षापूर्वी महाराजांनी उभारलेलं हे स्वराज्य पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देत राहील. महाराजांच्या विचारांवर चालत आम्हाला स्वराज्याचं सुराज्य करता येईल. त्या स्वराज्याच्या दिशेनं पावलं टाकूया. आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मित्रपरिवारानं आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना त्या शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. हॅलो. आज या ठिकाणी या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं खरं तर आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. एकदा नितीन बनगुडे पाटील साहेबांसाठी हा विचार आपल्याला ऐकायला मिळाला आणि इथं आपल्याला या निमित्तानं जे या ठिकाणी ज्यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम होता त्या सन्माननीय डीव्हीपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक सन्माननीय अमर पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या निमित्तानं खरं तर सांगावंसं असं वाटतं, रणांगणातून पळ काढणारे अनेक असतात, रणांगणातून पळ करणारे अनेक असतात, पण रणांगणात तळ ठोकून लढणारा अभिजित आबा सारखा एखादाच असतो. मनगडातलं कर्तृत्व, बुद्धीचं चातुर्य आणि माढा तालुक्यातील जनतेचा आशीर्वाद आणि तरुणाईचं आकर्षित करणारा हा नेता म्हणून ज्यांच्या हा माढा तालुका ते सन्माननीय अभिजितआबा पाटील यांचे बंधू असलेले आणि डीव्हीपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक असलेले सन्माननीय अमर पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अमर पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी गिड्डे साहेब आपलं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. फोटो काढायचे त्यांच्याबरोबर. नितीन बनगुडे पाटील साहेबांना करायला हो.